नमस्कार, मी युवराज आणि तुम्ही पाहताय देवगिरी मराठी. मंडळी, दिल्लीमध्ये एका 10वीच्या मुलाने आत्महत्या केली. दिल्लीच्या राजेंद्र प्लेस मेट्रो स्टेशन जवळ उडी मारून त्याने स्वतःचा जीव दिला. आता या मुलाचं नाव आहे शौर्य पाटील आणि हा आपल्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात ढवळश्वर नावाचं गाव आहे. या गावचा हा रहिवासी होता. 10वीच्या शिक्षणासाठी तो आणि त्याचं कुटुंब तिथे स्थायिक झालं होतं. शाळेत होणारा वारंवार मानसिक त्रास याला कंटाळून आणि सगळ्यांसमोर झालेला अपमान ही गोष्ट सहन न झाल्यामुळे शौर्य पाटीलने मेट्रो स्टेशनला उडी मारून स्वतःचा जीव दिला. त्याचं झालं असं की वारंवार त्याला शाळेमध्ये त्याच्या शिक्षकांकडनं मानसिक त्रास होतच होता. एवढंच नाही तर बऱ्याच वेळा शिक्षक त्याला मारायचे देखील. या सगळ्या त्रासाला तो पूर्णपणे कंटाळलाच होता. त्याने ही गोष्ट त्याच्या आई वडिलांना सांगितली देखील होती. आई वडिलांनी शिक्षकांशी चर्चा केली, पण शिक्षकांसोबत चर्चा करूनही त्याचा त्रास काही थांबला नाही. यानंतर एकदा शाळेमध्ये नाटकाचा क्लास चालू होता आणि या क्लासमध्ये शौर्य नाटक करताना पडला. तर त्याच्या एका शिक्षिकेने "तू बहुत ओव्हर ॲक्टिंग करता है" असं म्हणत सगळ्या वर्गासमोर त्याचा अपमान केला. आणि हाच अपमान शौर्यला सहन झाला नाही आणि त्याने मेट्रो स्टेशनला जाऊन उडी मारून स्वतःचा जीव दिला. आता या घटनेचा तपास केल्यानंतर पोलिसांना शौर्यच्या बॅगमध्ये एक सुसाईड नोट सापडली. त्या सुसाईड नोटमध्ये त्याने 3 शिक्षकांचं नाव लिहिलंय. त्यामध्ये युक्ती मॅम, पॉल मॅम आणि मनू कालरा मॅम या तिघांचे नावं लिहिलेत आणि मुख्याध्यापकाचा देखील उल्लेख केलाय. आणि माझी शेवटची इच्छा हीच आहे, की मी मेल्यानंतर या शिक्षकांना कठोर कारवाई करा आणि माझ्यासोबत झालेला त्रास यानंतर कोणासोबतच झाला नाही पाहिजे, हीच माझी शेवटची इच्छा, असं त्यात त्यांनी लिहिलं आहे. एवढंच नाही तर त्याने मी मेल्यानंतर माझ्या शरीराचा जर कुठला अवयव चांगला राहिला असेल, तर तो ज्या व्यक्तीला त्याची गरज आहे, त्याला दान देण्यात यावा, असं देखील त्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. आणि तिसरं, त्यांनी त्या सुसाईड नोटमध्ये त्याचे वडील, त्याची आई आणि त्याच्या भावाची माफी देखील मागितली आहे, की "मी फार मोठी चूक करतोय. मी आजपर्यंत तुमचं ऐकलं नाही, शेवटचं सुद्धा ऐकत नाहीये. त्यासाठी मला माफ करा." अशी त्यांनी आई-वडिलांना एक भावनिक एक मेसेज लिहिलाय आणि स्वतःचा जीव दिलाय. त्याच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांना अशी प्रतिक्रिया दिली आहे, की "आम्ही शौर्याचं लवकरच ॲडमिशन काढणार होतो. पण शाळेकडे इंटरनल 20 मार्क असतात आणि परीक्षा फक्त 2 महिन्यांवर राहिली होती. तर आम्ही तो पेपर दिल्यानंतर त्याचं ॲडमिशन काढणार होतो. पण त्याच अगोदर या सगळ्या त्रासाला कंटाळून शौर्यने आत्महत्या केली." आता या घटनेनंतर शाळेतल्या बऱ्याच पालकांनी शाळेसमोर एक आंदोलन केलंय, एक मोर्चा काढलाय, की लवकरात लवकर या शिक्षकांवर कारवाई करा आणि शौर्यला न्याय द्यावा आणि यानंतर असा प्रकार कुठल्याच विद्यार्थ्यांसोबत घडू नये यासाठी त्या ठिकाणी लोकं आंदोलन करतात.